बघा, लक्ष द्या आता इकडे. आपण हॅलोएरिन्स मध्ये आज केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोएरिन्स पाहणार आहोत. याआधी आपण हॅलोएरिन्स मध्ये प्रिपरेशन्स कंप्लीट केलेलं आहे. तर आज आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोएरिन्सचे केमिकल रिएक्शन्स क्लिअर करणार, बरोबर आहे. आता हे जे हॅलोएरिन्स आहेत तर यांच्या जर केमिकल रिएक्शन्स आपल्याला क्लिअर करायचे असेल तर हॅलोएरिन सर्वांना माहिती आहे की बेन्झीनवर हॅलोजन आयटम आहे आणि हा वाला फंक्शनल ग्रुप, याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहे. केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय असते माहिती आहे तुम्हाला, की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वन फंक्शनल ग्रुप इनटू अनदर फंक्शनल ग्रुप. एका फंक्शनल ग्रुपचं दुसऱ्या फंक्शनल ग्रुपमध्ये कन्व्हर्शन्स करणे म्हणजे केमिकल रिएक्शन्स. आता जेव्हा आपण हॅलोएरिन्स मध्ये केमिकल रिएक्शन समजून घेऊ तर यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. एक हे एरोमॅटिक रिंग, बघा एरोमॅटिक रिंग एक फंक्शनल ग्रुप आहे. तर या रिंगवर काढण्यासाठी आपल्याला काय आहे, हायड्रोजन आयटम आहे. काय आहे तर हायड्रोजन आयटम आहे. तर हे हायड्रोजन आयटम काढून आपण दुसरे इलेक्ट्रोफाईल इथे आणू शकतो. अरे हे हायड्रोजन आयटम काढून इथे दुसरे इलेक्ट्रोफाईल आणू शकतो. कशामध्ये, या एरोमॅटिक रिंग मध्ये. म्हणजे हे जे हॅलोएरिन्स आहे याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आपण इथे जे हायड्रोजन्स आहेत ते काढून याच्या जागी दुसरा इलेक्ट्रोफाईल आणू शकतो. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स करायची असेल तर CH बॉन्ड रिंगवरचा ब्रेक करावा लागणार आहे. हॅलोजन आयटम्स हे अर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, त्याच्यामुळे अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवरचे हायड्रोजन्स आपल्याला काढावं लागणार आहे. क्लिअर आहे मी काय सांगितलंय ते, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोएरिन्स स्टडी करून राहिलेलो आहोत. तर या केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोएरिन्स मध्ये तर मी तुम्हाला पहिलेही सांगितलंय की कोणत्याही चॅप्टर असू द्या तर त्यांच्या केमिकल रिएक्शन जर समजून घ्यायच्या असेल तर पहिले आपल्या लक्षात आलं पाहिजे की तो जो कंपाऊंड आहे त्यामध्ये फंक्शनल ग्रुप चेंज करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, फंक्शनल ग्रुप चेंज करायचा आहे. तर आता या हॅलोएरिन्स मध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत, है ना. म्हणजे दोन पॉसिबल टाईपच्या रिएक्शन्स होऊ शकतात त्याच्यातले. आता एक फंक्शनल ग्रुप कोणता आहे याच्यामधली, एरोमॅटिक रिंग. ही जी रिंग आहे ही रिंग, या रिंगवर रिएक्शन्स होईल. एरोमॅटिक रिंग हा एक फंक्शनल ग्रुप आहे आणि दुसरा हा हॅलोजन फंक्शनल ग्रुप आहे. हॅलोजन फंक्शनल ग्रुप आहे. असे दोन फंक्शनल ग्रुप आहेत याच्यातले. तर त्यामुळं यामध्ये दोन प्रकारचे बॉन्ड ब्रेक करून रिएक्शन्स करायचे आहेत. एक तर कार्बन हॅलोजन बॉन्ड. तर माहिती आहे आपल्याला हॅलोजन्सवर निगेटिव्ह चार्ज राहील, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज राहील पोलॅरिटीनुसार. भले हे लेस पोलर आहे अल्किल हॅलाइड पेक्षा, पण तुम्हाला माहिती आहे की हा न्यूक्लिओफाईल काढावा लागेल आणि इथे एक न्यूक्लिओफाईल आणावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे हा जो फंक्शनल ग्रुप आहे आपला, तर इथे आपल्याला या कार्बन आणि हॅलोजन्स मधला हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल. X निगेटिव्ह कार्बन पॉझिटिव्ह असेल, है ना. आणि इथे दुसरा न्यूक्लिओफाईल आणावा लागेल. तर त्यामुळं जर आपण कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड ब्रेक करून रिएक्शन्स करतो म्हटलं तर ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करावं लागेल आपल्याला. आणि म्हणून हॅलोएरिन्स मध्ये ज्या पहिल्या रिएक्शन्स आपण स्टडी करणार आहोत त्या आहेत बाय ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड. हे CX बॉन्ड ब्रेक करून आपण ज्या रिएक्शन्स करणार आहोत तर त्या रिएक्शन्सला आपण न्यूक्लिओफिलिक काय म्हणणार आहोत, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स म्हणजे SNAR, त्याला आपण शॉर्टकट मध्ये SNAR एरोमॅटिक, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स एरोमॅटिक. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करण्यासाठी आपल्याला हा CX बॉन्ड ब्रेक करावा लागेल आणि CX बॉन्ड ब्रेक करणं अतिशय डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळं एरिल हॅलाइड्स मध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे, हा CX बॉन्ड कसा असतो, एरिल हॅलाइड्स मधला स्ट्रॉंग बॉन्ड असतो. काय असतो, स्ट्रॉंग बॉन्ड. आपण समजून घेणार आहोत की हा स्ट्रॉंग का असतो म्हणून, बरोबर आहे. हा स्ट्रॉंग बॉन्ड असल्यामुळं it is very difficult to break the CX bond in aryl halides. कार्बन हॅलोजन बॉन्ड
हा जो आहे कशामधला एरिल हॅलाइड्स मधला हा ब्रेक करणं अतिशय डिफिकल्ट आहे ना. देअरफॉर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन एरिल हॅलाइड्स आर नॉट पॉसिबल. बघा लक्षात ठेवायचं आहे, आर नॉट पॉसिबल अंडर नॉर्मल कंडिशन. पॉसिबल अंडर नॉर्मल कंडिशन्स. अंडर नॉर्मल कंडिशन्स. तर नॉर्मल कंडिशन्स मध्ये एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये तसंही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स नॉर्मल कंडिशन्स मध्ये होतच नाही. आणि इथे हॅलोजन्स आणि कार्बन बॉन्ड स्ट्रॉंग असल्यामुळं इथेही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स अंडर नॉर्मल कंडिशन्स आर नॉट पॉसिबल. नॉट पॉसिबल अंडर नॉर्मल कंडिशन्स. मग आता ही जर करायची असेल तर तुम्ही जेवढ्याही हा बॉन्ड ब्रेक करून न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करसाल त्या अंडर हाय टेम्परेचर म्हणजे खूप जास्त टेम्परेचर देऊन तो बॉन्ड आपण ब्रेक करतो. अँड व्हेरी हाय प्रेशर. हाय प्रेशर म्हणजे खूप जास्त प्रेशरला आणि खूप जास्त टेम्परेचर देऊन ह्या रिएक्शन्स करावं लागेल जर हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर. ठीक आहे. तर मग पहिले तर आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स क्लिअर करणार आहोत जे या फंक्शनल ग्रुपवर होत असते. म्हणजे आपण हा ए टाईपचा फंक्शनल ग्रुप जर म्हटला तरी चालते. आणि हा एरोमॅटिक रिंग ही जी आपली एरोमॅटिक रिंग आहे हे बी टाईपचा फंक्शनल ग्रुप. तर ए टाईपचा म्हणजे CH बॉन्ड ब्रेक करण्यासाठी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करणार आहोत. तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये मी चार्ट काढून देऊन राहिलो पहिल्यांदा, तो समजून घ्या आणि मग आपण एक कम्प्लीट रिएक्शन्स क्लिअर करू. तर सुरुवातीला आपण रिएक्शन्स विथ सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करू. कोणासोबत? सोडियम हायड्रॉक्साईड और पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करू. पण ही रिएक्शन्स करत असताना 623 केल्विन टेम्परेचर अंडर हाय प्रेशर, खूप जास्त प्रेशरला हे रिएक्शन्स करावं लागेल. तरच हा OH न्यूक्लिओफाईल या हॅलोजन्सला रिप्लेस करू शकते. तसंच सेकंड रिएक्शन्स आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन सोडियम सायनाइड किंवा क्युप्रिक सायनाइड सोबत करू. सोडियम सायनाइड काय फॉर्म्युला राहील? NaCN. सोडियम सायनाइड न्यूक्लिओफाईल राहील, सोडियम पॉझिटिव्ह राहील. क्युप्रिक सायनाइड मध्ये कॉपर पॉझिटिव्ह राहील, सायनाइड निगेटिव्ह राहील. अशा प्रकारे तर हा सायनाइड इथे जाईल आणि हा हॅलोजन्स निघून सायनोबेन्झीन तयार होईल. आणि जी थर्ड आपल्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन समजून घ्यायची आहे ती आपली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहे. रिएक्शन्स विथ अमोनिया म्हणजे NH3 सोबत करायची आहे इन क्युप्रिक ऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये. पण ह्या दोन्ही रिएक्शन्स करत असताना ह्या 473 केल्विन टेम्परेचर, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला ह्या रिएक्शन्स करावं लागणार आहे. तेव्हा हा सायनाइड त्या हॅलोजन्स न्यूक्लिओफाईलला रिप्लेस करत. तसंच अमोनियामध्ये NH2 न्यूक्लिओफाईल राहील आणि H पॉझिटिव्ह राहील. हा न्यूक्लिओफाईल NH2 ग्रुप इथे एनिलीन तयार होईल. बरोबर आहे. पण असं करण्यासाठीही तुम्हाला 473 केल्विन टेम्परेचरच्या वरचं टेम्परेचर आणि हाय प्रेशर द्यावं लागेल तरच ही रिएक्शन्स होतील. त्यामुळे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये आपल्याला ज्या मेन्शन केलेल्या रिएक्शन्स आहेत त्या ह्या 3 रिएक्शन्स आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहणार आहोत. बरोबर आहे. अंडर हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशरला हे रिएक्शन्स करणार आहोत. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता इथे काय तयार होईल? हा OH न्यूक्लिओफाईल या हॅलोजन्सला रिप्लेस करेल आणि फिनॉल तयार होईल. बेन्झीनवर हॅलोजन्स निघून जाईल आणि त्याच्या जागी OH येऊन जाईल. फिनॉल तयार होते, याला आपण फिनॉल म्हणत असतो. म्हणून फिनॉल जर तयार करायचा असेल तर हा हॅलोजन्स न्यूक्लिओफाईल काढायला लागेल आणि त्याच्या जागी OH हायड्रॉक्सी न्यूक्लिओफाईल आणावं लागेल. तुम्हाला जर सायनोबेन्झीन तयार करायचा असेल, काय तयार करायचं असेल? सायनोबेन्झीन. बेन्झीनवर सायनाइड आणायचा असेल तर त्याला आपण सायनोबेन्झीन म्हणतो. हा सायनोबेन्झीन जर इथे आणायचा असेल तर तुम्हाला नॅचरली सोडियम सायनाइड किंवा क्युप्रिक सायनाइड सोबत रिएक्शन्स करावं लागेल ऍट 473 अँड व्हेरी हाय प्रेशरला हे रिएक्शन्स करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला काय भेटणार आहे? सायनोबेन्झीन.
किंवा यालाच आपण बेन्झीन नायट्राइल म्हणतो. काय म्हणतो? बेन्झीन नायट्राइल. नायट्राइल सुद्धा म्हणतात C ट्रिपल बॉन्ड याला. आणि फायनली इथे जर NH2 न्यूक्लिओफाईल आणायचा असेल तर आपण कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत? अमोनिया सोबत. तर त्याच्यामुळं इथे जर मला NH2 ग्रुप आणायचा असेल तर याला आपण काय म्हणणार आहोत? ॲनिलीन. काय म्हणतात? ॲनिलीन. अमायनो बेन्झीन किंवा ॲनिलीन म्हणत असतात. तर इथे जर NH2 ग्रुप आणायचा असेल तर त्याला आपण ॲनिलीन म्हणत असतो. काय म्हणतो? ॲनिलीन. तर हे जे न्यूक्लिओफाईल हायड्रॉक्सी ग्रुप, सायनाइड ग्रुप किंवा अमायनो ग्रुप जर रिंगवर आणायचे असेल आपल्याला तर हा हॅलोजन्स आपल्याला काढावा लागेल आणि या रिएक्शन्सला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. पण तुम्हाला जसं हे दिसते तसं ऍक्च्युअल नाही आहे. म्हणजे हे इतक्या इझिली रिएक्शन होत नाही. कारण नॉर्मली एरोमॅटिक कंपाऊंडमध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होत नाही आणि जे प्रॉडक्ट बी तयार होत असते ते खूप कमी इल्ड तयार होत असते. इल्ड म्हणजे ते प्रॉडक्टचं प्रमाण आहे की नाही. तर त्याच्यामुळं आपण ज्या रिएक्शन्स करणार आहोत हे अंडर हाय टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये करणार आहोत, तेव्हाच हा CH बॉन्ड ब्रेक होईल, आहे की नाही. आणि त्यामुळं आपण जेवढ्याही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये फॉलो करू या तिन्ही अंडर हाय टेम्परेचर आणि प्रेशरला करू. तर पहिले शोधून काढू आपण की व्हाय दिस न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स इन एरी हॅलाइड्स आर नॉट पॉसिबल अंडर नॉर्मल कंडिशन्स. की हे नॉर्मल कंडिशन्स मध्ये का होत नाही हे पहिले शोधून काढू आणि मग आपण ह्या रिएक्शन्स करून तो. मग बाकी तर काही पाठ करायचंच नाहीये. हा न्यूक्लिओफाईल तिथे नेणे आहे, तिचा न्यूक्लिओफाईल इथे आणणे आहे. तर हे एक टाईपचे रिएक्शन्स आहे जे आपण डिटेलमध्ये डिस्कशन्स करणार आहोत पहिल्या याच्यात सेशनमध्ये. त्याच्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी आहे की रिएक्शन्स कुठं होणार आहे? या एरोमॅटिक रिंगवर होणार आहे. आता या एरोमॅटिक रिंगवर सांगा मला की हा बी वाला फंक्शनल ग्रुप म्हटलं मी एरोमॅटिक रिंग. तर या एरोमॅटिक रिंगवर काय काय पॉसिबिलिटी आहे की हे अर्थो पोझिशन्सला 2 हायड्रोजन्स आहेत, मेटा पोझिशन्सला 2 हायड्रोजन्स आहेत हॅलोजनच्या रिस्पेक्टिव्हली आणि एक पॅरा पोझिशन्सला हायड्रोजन्स आहे. हे वाले पोझिशन्स कोणत्या म्हणतो आपण? अर्थो. ही वाली पोझिशन्स अर्थो, ही वाली पोझिशन्स मेटा आणि ही वाली पोझिशन्स पॅरा, हे मेटा. आणि हे जे 1,4 पोझिशन्स आहे याला काय म्हणतो आपण? पॅरा. आता जेव्हा रिएक्शन्स करतो मी सेकंड याच्यातनी, तर जेव्हा ह्या रिएक्शन्स करणार आहोत तर हे कुठं होणार आहे? नेमकं एरोमॅटिक रिंगवर होणार आहे. म्हणजे कोणता बॉन्ड ब्रेक होणार आहे? कार्बन आणि हॅलोजन्स बॉन्ड ब्रेक होणार आहे. इथे कोणता बॉन्ड ब्रेक होईल? कार्बन आणि हायड्रोजन्स. कार्बन आणि हायड्रोजन्स बॉन्ड ब्रेक होईल. म्हणजे सेकंड जे बी टाईपच्या रिएक्शन्स आपल्याला शिकायच्या याच्यातले ते आहे आपल्याला ब्रेकिंग ऑफ. लक्षात ठेवा, ब्रेकिंग ऑफ CH बॉन्ड. हा आपण CH बॉन्ड काय करणार आहोत? ब्रेक करणार आणि ह्यावाल्या रिएक्शन्स घडवून आणणार. मग आता ब्रेकिंग ऑफ CH बॉन्ड जर करायचं असेल आपल्याला, ब्रेकिंग ऑफ CH बॉन्ड करायचं असेल तर हे H पॉझिटिव्ह असेल आणि कार्बन निगेटिव्ह असेल. हे इलेक्ट्रोफाईल आणि हे कार्बन रिंग आपली न्यूक्लिओफाईल. म्हणजे ह्या दुसऱ्या ज्या रिएक्शन्स आहेत ते इथे H पॉझिटिव्ह काढावं लागेल आणि दुसरा इलेक्ट्रोफाईल आणावं लागेल. तर ह्यावाल्या ज्या सेकंड टाईपच्या रिएक्शन्स आहेत त्या आहे आपल्या इलेक्ट्रोफिलिक, जे रिंगवर होत असतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. त्यांना आपण काय म्हणू? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, जे आपल्या एरोमॅटिक कंपाऊंडचं कॅरेक्टरिस्टिक फीचरच आहे. आपल्या एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये मेन रिएक्शन्स कोणत्या होत असते? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, आहे की नाही. तर ह्यावाल्या सुद्धा रिएक्शन्स आपण क्लिअर करणार आहोत. तर यामध्ये खूप साऱ्या रिएक्शन्स येणार आहेत. बस तुम्ही काय करायचं आहे की हा जो हॅलोजन्स आहे हा आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला तो कुठे लावणार आहे? अर्थो अँड पॅरा पोझिशन्सवर. कोणत्या पोझिशन्सवर लावणार तो? अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर. म्हणजे येणारा इलेक्ट्रोफाईल हा अर्थो वरचे हायड्रोजन काढाल आणि पॅरावरचे हायड्रोजन्स काढाल. मेटा पोझिशन्सवर रिएक्शन होणार नाही. म्हणजे इतकं सोपं आहे की रिएक्शन ऑलरेडी तुम्हाला क्लिअर आहे. हे चार्ट ऐकला की तुम्ही आन्सर कुठं काय आणायचं आहे ते समजून जाते. तुम्हाला जर क्लोरोबेन्झिन पासून फिनॉल आणायचं असेल तर Cl काढायचं आहे निगेटिव्ह, OH आणायचं आहे म्हणजे न्यूक्लिओफाईल सबस्टिट्यूशन करावं लागेल.
तुम्हाला जर क्लोरोबेन्झिन पासून सायनोबेन्झिन तयार करायचं असेल तर Cl निगेटिव्ह काढावं लागेल न्यूक्लिओफाईल, सायनाइड न्यूक्लिओफाईल आणावं लागेल, म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे, म्हणजे तुम्हाला कार्बन आणि हा वाला बॉन्ड ब्रेक करावा लागेल. नंतर तुम्हाला जर क्लोरोबेन्झिन पासून ॲनिलीन तयार करायचं असेल तर तुम्हाला क्लोरीनच्या जागी काय आणायचं आहे, NH2 आणायचा आहे. बरोबर आहे, इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं गेलं की या क्लोरोबेन्झिन पासून अर्थो डायक्लोरोबेन्झिन, पॅरा डायक्लोरोबेन्झिन किंवा ट्विलिन, अर्थोक्लोरोट्विलिन, म्हणजे या अर्थो पोझिशन्सवर जर आणि पॅरा पोझिशन्सवर सबस्टिट्यूशन आणायचं असेल तर तुम्ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करता. बरोबर आहे. त्यामध्ये आपण आपल्या सिलेबसमध्ये जेवढेही दिलेले आहेत त्यामध्ये पहिलं आपण क्लोरिनेशन्स करणार आहोत. काय करणार आहोत, क्लोरिनेशन्स. क्लोरिनेशन्स मध्ये आपण Cl पॉझिटिव्ह, एक क्लोरीन पॉझिटिव्ह आणि एक क्लोरीन निगेटिव्ह, बस हे इलेक्ट्रोफाईल कुठे न्यायचं आहे, अर्थो पोझिशन्सवर आणि पॅरा पोझिशन्सवर. संपला आन्सर. हा ऑलरेडी हॅलोजन्स राहणारच आहे. बरोबर आहे. क्लोरिनेशन्स नंतर आपण नायट्रेशन्स करणार आहोत. काय करणार आहोत, नायट्रेशन्स. नायट्रेशन्स म्हणजे नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन्स करत असते, HNO3. पण तो लिहितो कसा, आपल्याला इलेक्ट्रोफाईल पाहिजे आपल्याला. तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या मिक्सरला आपण नायट्रेटिक मिक्सर बनतो. तर हा NO2 ग्रुप नेऊन लावायचा आहे अर्थो आणि पॅरा पोझिशन्सला. त्यानंतर नायट्रेशन झाल्यानंतर आपल्याला सल्फोनेशन्स करायचं आहे. काय करायचं आहे, सल्फोनेशन. सल्फोनेशन म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन्स. बस यातला काय ओळखायचं आहे तुम्हाला, इलेक्ट्रोफाईल ओळखायचा आहे. तर हा सल्फोनियम ग्रुप हा इलेक्ट्रोफाईल असेल. हा वाला पॉझिटिव्ह पार्ट कुठं नेऊन लावायचा आहे, अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर लावायचा आहे. आणि फायनली ज्या तुम्हाला आहे ते आहे फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन्स. फ्रीडल क्राफ्ट ह्या महत्वाच्या रिएक्शन्स असतात. फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन्स. फ्रीडल क्राफ्ट मध्ये दोन असतात, एक अल्किलेशन असते आणि दुसरं ऍसिटिलेशन असते. एक कोणतं आहे, अल्किलेशन्स. अल्किलेशन्स म्हणजे अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स करणार R बॉन्ड X, R पॉझिटिव्ह X निगेटिव्ह. हे अल्किल ग्रुप आपण अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर लावणार आहोत. आणि ऍसिलेशन असणार आहे. काय राहणार आहे, ऍसिलेशन्स. ऍसिलेशन्स म्हणजे ऍसिल ग्रुप RCOCl, त्यातला इलेक्ट्रोफाईल ओळखायचा आहे. बस आता एवढ्या सर्व रिएक्शन्स मध्ये करायचं काय, तुम्हाला इलेक्ट्रोफाईल ओळखायचं आहे. क्लोरिनेशन्स मध्ये क्लोरीन पॉझिटिव्ह अर्थो पॅरावर लावायचं आहे. त्यानंतर नायट्रेशन्स मध्ये नायट्रोनियम ग्रुप NO2 पॉझिटिव्ह ग्रुप हा अर्थो आणि पॅरावर लावायचा आहे. त्याच्यानंतर सल्फोनेशन मध्ये सल्फोनियम ग्रुप SO3H हा अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर लावायचा आहे. आणि फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन्स मध्ये हा जो अल्किल ग्रुप आहे R पॉझिटिव्ह हे अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर लावायचा आहे. आणि ऍसिलेशन्स म्हणजे ऍसिल ग्रुप RCO ग्रुपला आपण ऍसिल ग्रुप म्हणतो, हा ऍसिल ग्रुप अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर लावायचा आहे. संपला आन्सर. हे तर चार्ट आहे, हे फक्त चार्ट समजून घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे मी क्लोरोबेन्झिनच्या रिएक्शन्स म्हणजे हॅलोएरिनच्या रिएक्शन जे समजावून सांगणार आहोत त्या तुम्हाला पाठ नाही करायचं आहे, मला ते समजावून सांगायचं आहे की रिएक्शन पाठ नसते करत. मग मला तेच समजावून सांगायचं आहे की रिएक्शन पाठ नाही करायचं आहे. तर दोनच रिएक्शन होणार आहे या पूर्ण चॅप्टरमध्ये. एक म्हणजे हॅलोएरिन्स मध्ये, एक तर तुमचा कार्बन आणि हॅलोजन हा फंक्शनल ग्रुप ब्रेक होऊन रिएक्शन्स होणार आहे, आणि एक तर तुमचं या रिंगवर रिएक्शन्स होणार आहे. मग रिंगवर काढासाठी काय, हायड्रोजन्स आहे. पण तो हायड्रोजन्स नेमका कुठून निघणार आहे, तुमच्या अर्थो पॅरा पोझिशन्सवर निघणार आहे का मेटा पोझिशन्सवर निघणार आहे. तर तो हॅलोजन जो असतो की नाही तो अर्थो पॅरा डायरेक्टिंग असते. ऑलरेडी एक हॅलोजन असतेच, मग यांच्यासोबत जेव्हा आपण रिएक्शन्स करतो आपण तर तो हॅलोजन्स रिप्लेस नाही होत. तो हॅलोजन येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलने हे इथचे हायड्रोजन काढून अर्थो पोझिशन्सवरचे किंवा पॅरा पोझिशन्सवरचे हायड्रोजन काढून तिथे लावतो. मग आता क्लोरिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रीडल क्राफ्ट, अल्किलेशन आणि ऍसिलेशन मध्ये ही रिएक्शन्स मध्ये क्लोरिनेशन्स मध्ये क्लोरीन पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाईल आहे, नायट्रेशन मध्ये NO2 पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाईल आहे, सल्फोनेशन मध्ये SO3H इलेक्ट्रोफाईल आहे, फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन मध्ये अल्किल ग्रुप इलेक्ट्रोफाईल आहे, आणि फ्रीडल क्राफ्ट ऍसिलेशन मध्ये ऍसिल ग्रुप इलेक्ट्रोफाईल आहे. बस ते कुठे लिहून लावायचे आहे, अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर लावायचे आहे. संपला आन्सर. म्हणजे रिएक्शन पार्टच करायचे नाही, दोनच होणार आहे. एक तर तुम्ही कार्बन आणि हॅलोजन्स काढसाल तर त्याला न्यूक्लिओफाईल म्हणसाल,
तर तिथे तुम्हाला ऑर्थो पोझिशन पॅरा पोझिशनवर काही चेंज नाही करायचा आहे. हा हॅलोजन काढून दुसऱ्या न्यूक्लिओफाईल आणायचा आहे, OH, सायनाइड किंवा अमाइन. आणि जर तुम्हाला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स यापैकी कोणतीही रिएक्शन असेल तर त्यातला इलेक्ट्रोफाईल हा अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर लावायचा आहे. आता तो अर्थो आणि पॅरा पोझिशनवरच का लागतो हे तेव्हा मी डिटेलमध्ये समजावून सांगतो. मी आता दुसरी सांगितलं होतं तुम्हाला की न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स नॉर्मली होतच नाही, कारण हा बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे, जबरदस्त स्ट्रॉंग आहे की याला तोडणं कठीण आहे. आणि तोडाचा जर असेल तर मग आपल्याला त्याला हाय एनर्जी हाय प्रेशर द्यावंच लागेल. म्हणून न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जशा अल्किल हॅलाइडमध्ये होत असते तशा ॲरिल हॅलाइडमध्ये होत नाही. अल्किल हॅलाइडमध्ये SN1 SN2 मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहे आणि ॲरिल हॅलाइड्समध्ये SN1 SN2चा पत्ताच नाही आहे. का असा आहे तर त्याच्यामुळे हायड्रोजन आणि हॅलोजन बॉन्ड जो आहे हा खूप महत्वाचा बॉन्ड आहे आपल्यासाठी. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं? मी जे बोललो आहे ते लक्षात आलं? तर त्याच्यामुळं 1 बाय 1 एक एक रिएक्शन्स आपण क्लिअर करू. तर सर्वात पहिले आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या विषयी इन्फॉर्मेशन समजून घेऊ. हा पार्ट आपल्याला क्लिअर पहिले करणार आहे. याच्यावर नक्कीच एक ना एक MCQ तुम्हाला नीट किंवा JEE मध्ये येईल. आणि आतापर्यंत जे विचारलेले आहे ते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्सवरचे 2-4 जे क्वेश्चन्स आहे मेन तेच जास्त विचारलेले आहे. कारण सर्वांना माहिती आहे की ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हटलं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स फेवरेबल असतात. पण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जर करायची असेल तर मग ती ड्रास्टिक कंडिशन्सवर करावं लागते. मीन्स हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर्स अप्लाय करून. मग आता हाय टेम्परेचर हाय प्रेशर का अप्लाय करायला लागते, हा बॉन्ड का स्ट्रॉंग आहे, त्याच्या मागे काय काय रिझन आहे तर ते रिझनिंग आपण समजून घेऊ आणि मग ही रिएक्शन्स कम्प्लीट करून पाहू. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मग फास्ट करण्यासाठी आपल्याला करावं काय लागेल तेही समजून घेऊ, आहे की नाही? मग सुरुवातीला आपण कोणती रिएक्शन्स पाहणार आहोत? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, SNAR, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ॲरोमॅटिक. ओके, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं आहे? चार्ट सर्वांच्या लक्षात आला असेल? आता बघा आता लक्ष द्यायचं. तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन ॲरिल हॅलाइड्स. आता ऍक्च्युली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स इन ॲरिल हॅलाइड जेव्हा करणार आहोत आपण तेव्हा ब्रेकिंग ऑफ ऍक्च्युली आपण कोणता बॉन्ड ब्रेक करणार आहोत? ब्रेकिंग ऑफ कार्बन अँड हॅलोजन बॉन्ड. हा कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड ब्रेक करणार आहोत ॲरिल हॅलाइड्स मधला. तर हा बॉन्ड ब्रेक करणं अतिशय डिफिकल्ट आहे ना? म्हणून सुरुवातीच्या ज्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन ॲरिल हॅलाइड्स आपण करणार आहोत ते आहे ब्रेकिंग ऑफ CH बॉन्ड इन ॲरिल हॅलाइड्स. हे ॲरिल हॅलाइड्स मधला CH बॉन्ड ब्रेक करणार आहोत. त्याआधी आपण पहिले समजून घेऊ की अल्किल हॅलाइड्स आणि ॲरिल हॅलाइड्स मध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय मेन डिफरन्स आहे. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आपल्यासाठी. बघा लक्षात ठेवायचं आहे. मी इकडे अल्किल हॅलाइड जर घेतलाय, बघा हा अल्किल हॅलाइड घेतला आणि इकडे मी ॲरिल हॅलाइड जर घेतला, ॲरिल हॅलाइड्स म्हणजेच हॅलोएरिन्स. अल्किल हॅलाइड्स आणि ॲरिल हॅलाइड्स मध्ये बेसिक डिफरन्स आपण पहिल्यांदा समजून घेऊ की अल्किल हॅलाइडच्या जेव्हा आपण रिएक्शन्स पाहिल्या होत्या त्याच्यात मेन 2 टाईपच्या रिएक्शन होत होत्या, एक SN1 आणि एक SN2 रिएक्शन्स होत होती. बरोबर आहे? पण इथे SN1 बी होत नाही आणि SN2 बी होत नाही. या दोन्ही टाईपच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स नॉर्मली होत नाही. बरोबर आहे? आता त्याचं कारण आपण समजून घेऊ की तुम्ही जरा अल्किल हॅलाइड्स मध्ये पाहिलं तर अल्किल हॅलाइड्स मध्ये जो हॅलोजन असते त्या हॅलोजन्स पाशी असे 3 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात आणि हा कार्बन बॉन्ड आहे. आणि हा जो ॲरिल हॅलाइड्स आहे, बघा लक्षात ठेवायचा आहे, इथेही कार्बनलाच हॅलोजन ॲटम अटॅच आहे पण हा कार्बन वेगळा आहे. हा जो हॅलोजन ॲटम्स आहे इथे हॅलोजन ॲटम्सवर 3 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे आणि हा कार्बनला अटॅच आहे. पण या दोघांमध्ये बेसिक पहिला फरक सांगतो मी तुम्हाला की हा sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे आणि हा जो आहे हा ॲरिल हॅलाइड्स मध्ये हा sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे. हा पहिला डिफरन्स लक्षात ठेवा तुम्ही की यांच्यामध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स बेसिकली आपण इझिली का नाही करणार. तर थोडक्यात पहिले इन्फॉर्मेशन समजा की या दोघांमध्ये मेन डिफरन्स काय आहे. ठीक आहे? इथेही कार्बन आणि हॅलोजन्स मध्ये बॉन्ड आहे, इथेही कार्बन हॅलोजन्स मध्येच बॉन्ड आहे. पण इथचा जो कार्बन ॲटम आहे अल्किल हॅलाइड्स मध्ये तो sp3 हायब्रिडाइज आहे
आणि ॲरिल हॅलाइड्स मधला जो कार्बन ॲटम आहे तो sp2 हायब्रिडाइज आहे. आता दुसरी इन्फॉर्मेशन समजावून सांगतो. तर हे हा जो बॉन्ड आहे कार्बन आणि क्लोरीन सपोज घेतला मी, हा जर कार्बन आणि क्लोरीन घेतला असता तर या कार्बन आणि क्लोरीन मधली जी बॉन्ड लेंथ आहे, कार्बन आणि क्लोरीन मधली बॉन्ड लेंथ आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, ही बॉन्ड लेंथ 177 पिकोमीटर आहे. किती आहे? 177 पिकोमीटर. आणि इथे मी आता कार्बन आणि क्लोरीन मध्येच बॉन्ड घेतो, पण आता हा कार्बनचा आणि क्लोरीनचा बॉन्ड जो आहे तो एरोमॅटिक मधला आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे, हा कार्बन आणि क्लोरीन मधलाच बॉन्ड आहे. आता इथे जर कार्बन आणि क्लोरीनची बॉन्ड लेंथ 177 पिकोमीटर असेल तर इथे तेवढीच असली पाहिजे होती, पण इथे तसं नाही आहे की हे जे क्लोरीन आहे तर या क्लोरीन आणि कार्बनची बॉन्ड लेंथ आहे 169 पिकोमीटर. किती आहे? 169 पिकोमीटर. हा लॉंगर बॉन्ड आहे. लॉंगर बॉन्ड असल्यामुळे काय होणार आहे? तो इझिली ब्रेक होईल. काय होणार आहे? इझिली ब्रेक होईल. आणि हा शॉर्टर बॉन्ड आहे. याचा अर्थ हे शॉर्टर बॉन्ड आहे. शॉर्टर बॉन्ड असेल तर तो स्ट्रॉंगर असतो. काय असतो? स्ट्रॉंगर बॉन्ड असतो. आणि त्याच्यामुळे बॉन्ड लेंथ शॉर्टर आहे. याच्यामध्ये पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर येणार आहे. पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर येते. पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर कसं येते? पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर म्हणजे हा ना सिंगल बॉन्ड आहे ना डबल बॉन्ड आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्स्ट्रा तयार होणार आहे, जे आपण रेझोनन्सहून एक्सप्लेन करणार आहोत. हे जे लोन पेअर आहे हे या पायबॉन्डिंग इलेक्ट्रॉन सोबत कॉन्ज्युगेशन मध्ये येते आणि इथे पार्शियल डबल बॉन्ड तयार होते. आणि डबल बॉन्ड म्हटलं तर त्याला तोडण्यासाठी जास्त एनर्जी लागते. त्याच्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होतच नाही. आणि म्हणून इथे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स करण्यासाठी आपल्याला डिफिकल्टी असते. बरोबर आहे. आता हा sp2 आणि sp3 हायब्रिडाइज कार्बनचं काय फंक्शन आहे तर तेही सांगतो की हे s ऑर्बिटलचं कॅरेक्टर याच्यातली 25% आहे. s ऑर्बिटलचं पर्सेंटेज sp3 मध्ये एक s असते ना आणि 3 p पासून बनलेलं असते, तर हे 25% कॅरेक्टर s आहे. आणि sp2 मध्ये एक s आणि 2 p असते, तर इथे 33.33% कॅरेक्टर s चं असते. जिथे s चं कॅरेक्टर आहे 33.33%. आता s ऑर्बिटल न्यूक्लियसच्या जवळ असते. त्याच्यामुळं त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. काय असते? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, लक्ष ठेवा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी sp हायब्रिड ऑर्बिटलची सर्वात जास्त असते. कारण याच्यात 50% s कॅरेक्टर असते. त्याच्यामुळे ते न्यूक्लियसकडं म्हणजे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे ते आपल्याकडे जास्त इलेक्ट्रॉन ओढत असतात. याच्यापेक्षा कमी ओढाचं काम कोण करते? sp2, कारण याच्यात s चं कॅरेक्टर कमी होते. आणि सर्वात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची असते? sp3. बघा आता याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असल्यामुळं, s कॅरेक्टर कमी असल्यामुळं हे शेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन आपल्याकडे टाईटली ओढत नाही. त्याच्यामुळे हा बॉन्ड वीक असतो. त्याच्यामुळे इझिली SN1 नाही तर मग SN2 रिएक्शन्स फॉलो करत. बरोबर आहे. आणि हा वाला जो ॲरिल हॅलाइड आहे, यांच्यामध्ये S कॅरेक्टर जास्त आहे कार्बन मध्ये. त्याच्यामुळे हे जे शेअर्ड पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे हे आपल्याकडे जास्त ओढत. हा बॉन्ड आपल्याकडे जास्त ओढल्यामुळे शॉर्टर तर होणारच आहे, स्ट्रॉंगरही होईल. आणि त्याच्यामुळे हा बॉन्ड तोडणं डिफिकल्ट आहे. 2 महत्वाचे कारण समजले तुम्हाला पहिल्यांदा. आता मी हे प्रूव्ह करून दाखवतो की यांच्यामध्ये पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर कसं आहे आणि त्याच्यामुळे हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे. आणि त्यानंतर तिसरं एक आपण कारण समजून घेऊ यांच्यामध्ये की यांच्यापासून जे कार्बोकॅटायन तयार होत असते. बघा लक्षात ठेवायचं आहे. तिसरी गोष्ट की हा जर आपण बॉन्ड ब्रेक केला कोणता? कार्बन आणि हॅलोजन्स मधला, तर इथे जे कार्बोकॅटायन तयार होत असते तर तो कार्बोकॅटायन स्टेबल कार्बोकॅटायन तयार होते, आहे की नाही. आणि इथे जर आपण फिनिल हॅलाइड मध्ये जर एखादा काय केला, CX बॉन्ड ब्रेक केला, X तर निगेटिव्ह येईल पण फिनिल रिंगवर पॉझिटिव्ह येईल. आणि बेन्झिन रिंगवर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तो अनस्टेबल असतो. काय असतो? अनस्टेबल असतो. आणि अनस्टेबल कार्बोकॅटायन जर तयार झाला तर त्याच्यात SN1 रिएक्शन होईल का? नाही होणार, पॉसिबिलिटीच नाही SN1 ची.
SN1 काय म्हणते की स्टेबल कार्बोकॅटायन तयार होते. यांच्यामध्ये स्टेबल कार्बोकॅटायन बनतात. स्टेबल कार्बोकॅटायन बनल्यामुळे याच्यात SN1 रिएक्शन्स इझिली फेवरेबल असते. बरोबर आहे. आता बघा हे तर झालंच, पण आता तुम्ही म्हणसाल सर बॅकसाइड अटॅक SN2 मध्ये काय होत असते, बॅकसाइड अटॅक होत असते. तर इथे जर तुम्ही बॅकसाइड अटॅक करसाल तर जो प्रायमरी वगैरे अल्किल हॅलाइड आहे तर त्यांच्यामध्ये बॅकसाइड अटॅक न्यूक्लिओफाईलचा इझिली होते आणि हा न्यूक्लिओफाईल निघून जाते. म्हणजे इथे SN2 रिएक्शनही पॉसिबल असते. कशामध्ये, अल्किल हॅलाइडमध्ये. एरिल हॅलाइडमध्ये स्टेबल कार्बोकॅटायन बनत नाही, म्हणजे फिनिल कार्बोकॅटायन हा स्टेबल नसतो आणि त्याच्यामुळे हा SN1 रिएक्शन तर दाखवत नाही, SN2 बी दाखवत नाही. का नाही दाखवत SN2? त्याच्यामध्ये जे बेन्झीन रिंग आहे, बरोबर आहे, तर या बेन्झीन रिंगवर प्रत्येक कार्बनवर असे काय लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. सॉरी, लोन पेअर नाही, प्रत्येक कार्बनवर काय असे अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आहे. अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आहे. अरे आहे की नाही याच्या बेन्झीन रिंगवर. तर हे डिलोकलाइज होते इलेक्ट्रॉन्स अबाउट द रिंग अँड बिलो द रिंग. आता आपला हॅलोजन आहे इथे, जर न्यूक्लिओफाईल इथे आला तर हे यांच्यामध्ये काय होईल, रिपल्शन होईल. म्हणजे ड्यू टू द डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स ऑन द बेन्झीन रिंग बॅकसाइड अटॅक आर नॉट पॉसिबल इन एरिल हॅलाइड्स. दॅट्स वाय SN2 रिएक्शन्स आर नॉट पॉसिबल. इथे SN2 रिएक्शन ही घडत नाही. क्लिअर आहे. बघा मला ते समजावून सांगायचं आहे की तुम्ही जे अल्किल हॅलाइड शिकले त्या अल्किल हॅलाइडमध्ये SN1 SN2 एकदम इझी होते, पण हेच एरिल हॅलाइड आला इथे SN1 SN2 इझी होत नाही, कारण SN1 मध्ये कार्बोकॅटायन बनत असते, इथे कार्बोकॅटायन अनस्टेबल बनतो. SN2 मध्ये बॅकसाइड अटॅक होत असतो न्यूक्लिओफाईलचा, इथे बॅकसाइड अटॅकही होत नाही, कारण इलेक्ट्रॉनचा क्लाउड आहे रिंगच्या वरती अबाव द रिंग अँड बिलो द रिंग. बरोबर आहे. तर हे जे रिंगचं क्लाउड आहे हे या न्यूक्लिओफाईलला रिपल्शन करते आणि रिपल्शन केल्यामुळं हा SN2 रिएक्शनही दाखवत नाही. म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की यांच्यामध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करण्यासाठी फेवरेबल सिच्युएशन का नाही, हे मी पहिल्यांदा कंपॅरिझन मध्ये समजावून सांगितलं. आता आपण आपल्या पॉइंटवर येऊ की वाय एरिल हॅलाइड्स डज नॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स अंडर नॉर्मल कंडिशन्स. तर हे नॉर्मल कंडिशन्स मध्ये का रिएक्शन्स इझी करत नाही SN न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स लाईक अल्किल हॅलाइड हा नॉर्मल करत असतो. तर त्याचे कारण असे आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन्स काय असेल, वाय एरिल हॅलाइड्स, तुमचा जो एरिल हॅलाइड्स असतो डज नॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स अंडर नॉर्मल कंडिशन्स. एक्सप्लेन. त्याचे 3 कारण आहेत, आपण 3 कारणांना एक्सप्लेन करणार. पहिलं त्यांचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर, बघा लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर इन CX बॉन्ड मधलं पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर सांगणार. आणि हे कशाच्या बेसिसवर एक्सप्लेन करणार आहोत, रेझोनेटिंग स्ट्रक्चर. कशाच्या बेसिसवर, रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता मी रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढून दाखवतो, हे महत्वाचं आहे. बघा एरोमॅटिक रिंग मध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता आले पाहिजे तुम्हाला. तर हे बेन्झीन रिंग आहे आपली, यावर एक हॅलोजन आयटम आहे. हॅलोजन्सवर 3 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात. हे पाय बॉन्ड आहे की नाही बेन्झीन मधले. तर या लोन पेअर मध्ये आणि या पाय बॉन्ड मध्ये कॉन्जुगेशन होत असते. म्हणजे हे 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स इथे जर आले तर हे पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ऑर्थो पोझिशन्सवर शिफ्ट होतील आणि पहिलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार करायचं. बघा रिंग ॲज इट इज ठेवली, हे लोन पेअर इथे आल्यामुळं या हॅलोजन्सवरचे लोन पेअर 2 जशाल तसेच राहील. एक लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे इथे डबल बॉन्ड तयार होईल, इथे डबल बॉन्ड झाल्यामुळे या इलेक्ट्रॉन्स इथे आल्यामुळे हॅलोजन्सवर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि हे जसेही 2 इलेक्ट्रॉन्स इथे येईल हे 2 इलेक्ट्रॉन्स ऑर्थो पोझिशन्सवर ओपन होतील. म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ऑर्थो पोझिशन्सवर इन्क्रीज होईल. आता काय होते की हे जे ऑर्थो पोझिशन्सवरचे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इथे जर आले तर हे पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स
पॅरा पोझिशन्सवर ओपन होतील. बरोबर आहे. म्हणजे नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपलं असं तयार होईल. बघा हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे, जे खूप काही सांगून जात असते. हा क्लोरीन आहे आपला किंवा एक्स आहे. ठीक आहे, आपण एक्सच्या जागी क्लोरीन घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. क्लोरोबेन्झिन मध्ये एक्सप्लेन करू. ठीक आहे, तर हा क्लोरीन घेतला तर हे तर लोन पेअर ॲज इट इज ठेवा, हा पॉझिटिव्ह चार्ज. आता काय होते की हे दोन इलेक्ट्रॉन जसे इथे येते तर हे इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होते. म्हणजे नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये आपल्याला असं दिसतं की हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे आल्यामुळे इथे डबल बॉन्ड येईल. हे पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स पॅरा पोझिशन्सवर ओपन होतील. आता हे दोन इलेक्ट्रॉन्स जे पॅरा पोझिशन्सवरचे आहेत ते इथे शिफ्ट होईल, तर हे अर्थो पोझिशन्सवर शिफ्ट होईल वापस. बरोबर आहे. हे इथे शिफ्ट झाल्यामुळं पुन्हा इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आता कुठं वाढेल, अर्थो पोझिशन्सवर वाढेल. बघा लक्षात ठेवायचं आहे. हे क्लोरीन ॲज इट इज ठेवा, पॉझिटिव्ह दोन लोन पेअर ॲज इट इज. ठीक आहे, हा बॉन्ड ॲज इट इज आहे. हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे आल्यामुळे इथे डबल बॉन्ड होईल. हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट झाल्यामुळं अर्थो पोझिशन्सवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढेल. फायनली काय होईल की हे दोन इलेक्ट्रॉन्स जिथून आले होते तिथे वापस चालले जातील. बरोबर आहे. हे पुन्हा इथे येतील, हे इलेक्ट्रॉन्स इथे वापस चालले जातील आणि फायनल स्ट्रक्चर आपल्याला क्लोरोबेन्झिनचं ॲज इट इज जसं होतं तसंच भेटल. बघा लक्षात ठेवायचं. हा क्लोरीन आहे, हा डबल बॉन्ड ॲज इट इज राहील, हा डबल बॉन्ड ॲज इट इज राहील. हे वाले इलेक्ट्रॉन्स इथे गेले तर इथे डबल बॉन्ड करा. हे वाले इलेक्ट्रॉन्स इथे चालले जातील, म्हणजे लोन पेअर जसे होते तीन तसे तयार होईल. आता हे जे तीन स्ट्रक्चर दिसतात तुम्हाला, हे जे तीन स्ट्रक्चर दिसतात तर यांना आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणत असतो. काय म्हणत असतो? रेझोनेटिंग स्ट्रक्चर. तर या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये काय लक्षात येऊन राहिलं तुम्हाला? बघा लक्षात ठेवायचं आहे. हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत हे पायबॉन्डिंग इलेक्ट्रॉन सोबत कॉन्ज्युगेशन्स करून राहिले आहे की नाही, फिरून राहिले रिंगमध्ये. आणि त्यामुळे या कार्बन आणि क्लोरीनचा जो बॉन्ड आहे यांच्यामध्ये पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार होऊन राहिलं. डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार होऊन राहिलं आहे की नाही, पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार होऊन राहिलं. आणि त्यामुळं जेव्हा आपण यांची बॉन्ड लेंथ कॅल्क्युलेट केली तर हे जे सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ असते कार्बन क्लोरीनची ती असते 177 पिकोमीटर. बरोबर आहे. पण तुम्हाला हे जे ॲरिल हॅलाइड्स मधली बॉन्ड लेंथ भेटली ती भेटली 169 पिकोमीटर. म्हणजे हा वाला सिंगल बॉन्ड मधला कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड आहे, यांची बॉन्ड लेंथ जास्त आहे. आणि हे जेव्हा लोन पेअर इलेक्ट्रॉन्स यांच्या कॉन्ज्युगेशन मध्ये येते त्यावेळेस हे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार करते. आणि ड्यू टू दिस वी नीड मोर एनर्जी टू ब्रेक दिस कार्बन क्लोरीन बॉन्ड. त्याच्यामुळे हा कार्बन आणि क्लोरीन बॉन्ड जर आपल्याला ब्रेक करायचा असेल, हा कार्बन आणि क्लोरीन बॉन्ड जर ब्रेक करायचा असेल, बरोबर आहे, कशामध्ये? ॲरिल हॅलाइड्स मध्ये. ड्यू टू द पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर दॅट बॉन्ड इज स्ट्रॉंगर बॉन्ड and that required more energy to break. त्याच्यामुळे हा ब्रेक करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागते. व्हाईल इन अल्किल हॅलाइड जर तुम्ही विचारात घेतला की अल्किल हॅलाइड घेतला तर दिस कार्बन क्लोरीन बॉन्ड आर लॉंगर बॉन्ड अँड इट इज वीक बॉन्ड. हा काय असतो? वीक बॉन्ड असतो आणि इट रिक्वायर्ड लेस एनर्जी टू ब्रेक. And that's why the alkyl halides undergo faster nucleophilic substitution reactions, whereas aryl halides does not undergo faster nucleophilic substitution reactions. Means it required drastic conditions, high temperature and high pressure to break this bond to undergo nucleophilic substitution reactions because of the partial double bond character occurring haloarenes. Clear है? हे बेसिक कन्सेप्ट आहे. हे कन्सेप्ट समजले की तुम्हाला क्लिअर समजते की याच्यामध्ये SN1 SN2 का होत नाही. म्हणजे हा बॉन्डच ब्रेक होत नाही इझिली, कारण कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागते, खूप जास्त प्रेशर द्यावं लागते. आणि अल्किल हॅलाइड मध्ये SN1 SN2 फेवरेबल असतात सबस्टिट्यूशन मध्ये न्यूक्लिओफिलिक. त्याचं कारण आहे की हा बॉन्ड इझिली ब्रेक होत असतो. सिंपल आहे, कारण हा बॉन्ड लेंथ जास्त आहे. याची बॉन्ड लेंथ जेव्हा कॅल्क्युलेट केल्या गेली ते 177 पिकोमीटर आहे सिंगल बॉन्डची, अँड दॅट इज वीकर बॉन्ड, मोर पोलर बॉन्ड, लेस एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड,
and that's why they carried out their nucleophilic substitution reaction under normal conditions. While aryl halides shows carbon-chlorine bond, partial double bond character, and that's why they required more energy to break the bonds. पहिलं कारण समजलं की हे आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चरवरून सांगितलंय की दे शोज पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर इन CH बॉन्ड. ओके, अँड दॅट्स वाय दे डू नॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अंडर नॉर्मल कंडिशन्स. ठीक आहे, हे पहिलं कारण आहे. सेकंड आपण यांचे हायब्रिडायझेशन सांगणार आहोत. सेकंड काय सांगणार आहोत की हायब्रिडायझेशन ही एक याच्यामध्ये फॅक्टर आहे की जे फॅक्टर एरिल हॅलाइड्सला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करण्यासाठी फेवरेबल बनवत नाही. दुसरं फॅक्टर कोणतं आहे? हायब्रिडायझेशन्स. बघा लक्षात ठेवायचं, हायब्रिडायझेशन्स ऑफ कार्बन एटम टू विच द हॅलोजन एटम इज अटॅच, हॅलोजन एटम इज अटॅच, हॅलोजन एटम अटॅच, ज्याला आपला हॅलोजन एटम काय आहे? अटॅच. ओके, this is the another factor which responsible for the reactions not carried out under the normal conditions. That is alkyl halide आणि aryl halide मध्ये हायब्रिडायझेशन. जसं मी अल्किल हॅलाइड जर घेतला, जसं मी इथे अल्किल कार्बन आणि क्लोरीन मध्ये sp3 हायब्रिडायझेशन असते. ओके, whereas in aryl हॅलाइड्स मध्ये हा जो कार्बन आणि क्लोरीन बॉन्ड आहे, कार्बन आणि क्लोरीन बॉन्ड मध्ये कार्बनचा हायब्रिडायझेशन sp2 हायब्रिडायझेशन असते. आता जर आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार केला, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तर sp हायब्रिड ऑर्बिटलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते बिकॉज s कॅरेक्टर, पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर जर आपण याच्यात विचारात घेतलं, पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर 50% s कॅरेक्टर असते त्याच्यात. sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटल मध्ये s चं कॅरेक्टर 33% असते आणि sp3 मध्ये 25% s कॅरेक्टर असते. आता s कॅरेक्टर वाढलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. आता इथे s कॅरेक्टर तुमचं 33.33% आहे आणि इथे s कॅरेक्टर तुमचं 25% आहे, त्याच्यामुळे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मीन्स टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स. या क्लोरीन कडचे इलेक्ट्रॉन्स हा कार्बन आपल्याकडे टाइटली हेल्ड करतो, जास्त ओढतो, आणि हा वाला जो कार्बन आयटम आहे तो या शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्सला कमी ओढतो आपल्याकडे. त्याच्यामुळे हा बॉन्ड वीक राहील, हा बॉन्ड स्ट्रॉंग राहील, आणि तो स्ट्रॉंग आहे म्हणूनच तुमच्या लक्षात आलं आहे की 177 पिकोमीटर याची बॉन्ड लेंथ भेटते आपल्याला, आणि यांची बॉन्ड लेंथ शॉर्टर होऊन जाते 169 पिकोमीटर. दिस इज द अनदर रिझन वाय the aryl halides do not undergo nucleophilic substitutions reactions under normal conditions. हे सेकंड कारण झालं त्याचं, बरोबर आहे. हे हायब्रिडाइज कार्बनही वेगळे आहे. sp2 हायब्रिडाइज कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. दॅट्स वाय इट हॅज मोर टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स टुवर्ड इटसेल्फ, अँड दॅट्स वाय हॅलोजन्स अँड कार्बन बॉन्ड्स इन aryl halides आर स्ट्रॉंगर. हे स्ट्रॉंगर आहे आणि इट रिक्वायर्ड मोर एनर्जी टू ब्रेक. फायनली जे आपण सांगतो ते फायनल आहे स्टॅबिलिटी ऑफ. तिसरं जे कारण आहे, तिसरं कारण समजून घेऊ आता आपण. तिसरं जे कारण असं आहे की स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन बाय ब्रेकिंग ऑफ CH बॉन्ड. जे CH बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी. बघा लक्षात ठेवायचं आहे. इन एरिल हॅलाइड्स, जेव्हा तुम्ही एरिल हॅलाइडचा विचार करसाल, इन एरिल हॅलाइड, तर एरिल हॅलाइड्स मध्ये जर तुम्ही हा बॉन्ड ब्रेक केला कार्बन आणि हायड्रोजन्स मधला, लक्षात ठेवा कार्बन आणि हायड्रोजन्स वाला बॉन्ड जर काय केला, ब्रेक केला, तर हा वाला बॉन्ड ब्रेक केल्यानंतर एक फिनिल कार्बोकॅटायन बनल. काय बनल? फिनिल कार्बोकॅटायन प्लस X निगेटिव्ह. तर दिस फिनिल कार्बोकॅटायन अकॉर्डिंग टू द रेझोनन्स नुसार हे हायली अनस्टेबल आहे, म्हणजे हे तयारच होत नाही. आणि हे तयार होत नसेल तर दे डू नॉट अंडरगो SN1 रिएक्शन्स, मीन्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स, है की नाही. वेअरएज बॅकसाइड अटॅक सुद्धा पॉसिबल नाही. तुम्हाला माहिती आहे की ही जी रिंग असते, है की नाही, या रिंगवर प्रत्येक कार्बन अशी p ऑर्बिटल असते. काय असते? p ऑर्बिटल, जी पाय बॉन्डसाठी रिस्पॉन्सिबल असते. कायसाठी रिस्पॉन्सिबल असते? पाय बॉन्डसाठी रिस्पॉन्सिबल असते.
हा हॅलोजन्स आहे आपला. तर इथून न्यूक्लिओफाईल याच्यावर बॅकसाईड अटॅकही करू शकत नाही, कारण हे जे इलेक्ट्रॉन्स क्लाउड आहे अबाउट द रिंग अँड बिलो द रिंग, हे या न्यूक्लिओफाईल काय करते, बॅकसाईडकडून अटॅकही करू देत नाही. त्याच्यामुळं बॅकसाईड अटॅक आर नॉट पॉसिबल. बॅकसाईड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल in aryl halide are not possible. तर हे बॅकसाइड अटॅक का पॉसिबल नाही आहे? बिकॉज ऑफ दिस delocalized electron cloud. Do not destroy the electron cloud on the aromatic ring, and that's why backside attack are not possible. And hence on these three reasons, या तिन्ही कारणांमुळे आपण सांगू शकतो की aryl halides do not undergo न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स अंडर नॉर्मल कंडिशन्स. म्हणजे तो SN1 बी करू शकत नाही आणि SN2 बी नॉर्मल कंडिशन्स मध्ये करू शकत नाही, बिकॉज ऑफ द स्ट्रॉंग CH बॉन्ड. ओके, मग आता याच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स क्लिअर करू आपण कोणकोणत्या आहेत. आणि म्हणून याला जर फास्ट करायचे असेल तर त्याचंही कारण शोधून काढू की ही रिएक्शन्स मग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मला फास्ट करायची असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल तेही आपण कारण शोधून घेऊ. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं आहे? क्लिअर आहे? तर उद्याला आपण याच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स पाहून घेऊ. आणि आजचा जो पोर्शन्स मी समजावून सांगितला आहे याचं लेक्चर वापस मी अपलोड करतो. तर प्रत्येकाने या लेक्चरला व्यवस्थित रीड करायचं, बरोबर आहे? कारण याच्यावरच सर्व पार्ट डिपेंड आहे आणि ज्याच्यामुळे तुम्हाला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्सवर कोणताही क्वेश्चन आला तो सॉल्व्ह करता येईल. ओके.